नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशिक। तर आज मी आपल्याशी यथा देहे तथा देवे या विषयावर संवाद साधणार आहे। म्हणजे आपण जो काही धार्मिक विधी करत असतो, पूजन अर्चन करत असतो, त्यामध्ये असा उपचार आहे किंवा अशी पद्धत असते, कुठलीही पूजा धार्मिक विधी करत असताना यथा देहे तथा देवे, म्हणजे ज्याप्रमाणे आपण देहाविषयीचे चिंतन करतो, देहाला जे काही आवश्यक असतं त्या गोष्टींचं गरजेपुरती आपण करत असतो, आपल्या स्वतःसाठी आपण जे काही उत्तम साधन संपत्ती वापरत असतो, तोच प्रकार धार्मिक विधी करत असताना देवतांविषयी असावा। म्हणून म्हटलं जातं यथा देहे तथा देवे। ज्याप्रमाणे देहाला उपचार केले जातात, आपण अनेक प्रकारचे साधन संपत्तीचा उपभोग घेत असतो, तोच विषय अनुसरून देवाच्या बाबतीत एखादं व्रत करत असताना, पूजन करत असताना त्याच पद्धतीने तेवढ्याच किमती एवढं, तेवढ्याच मूल्य एवढं खर्च आपण केला पाहिजे। त्याला यथा देहे तथा देवे म्हणतात। म्हणजे आपल्या स्वतःसाठी भरपूर काहीतरी साधनांचा उपभोग घ्यायचा, पण देवाची पूजा व्रत करत असताना मात्र तिथे थोडक्यात ते कसं करता येईल, किती खर्च कमी होईल याच्याकडे लक्ष असतं। ती साधन सामुग्री उत्तम प्रतीची पाहिजे, त्याविषयी चिंतन न करता ती कमी खर्चात कशी ती व्यवस्था केली जाईल, कशी ती पूजा केली जाईल याकडे लक्ष असतं। यातून पुण्य प्राप्त होतं का, हा विचार ज्याचा त्यांनी करायचा आहे। कारण शास्त्रात सांगितलं यथा देहे तथा देवे हा उपचाराचा दंडक आहे, पण देवाचा आहे ना, मग काय थोडक्यात करून घेऊ, याने पुण्य मिळतं का, हा विचार आपण स्वतः करायचा आहे। तर ते का असतं, का म्हटलं जातं, त्याविषयी आपण चिंतन करणार आहोत। तर आपुल्या देहे यथोचित सेवती, आपुल्या देहे यथोचित सेवती, देह संतुष्टे नाना मिष्टान्न प्रकारी। जेव्हा माणूस व्यक्तिगत आयुष्य जगत असतो, तेव्हा तो स्वतःसाठी काय करतो, तर आपल्या देहे यथोचित सेवती, देहासाठी नाना प्रकारचे उपभोग केले जातात, नाना प्रकारचं मिष्टान्न खाल्लं जातं, मिष्टान्न व्यंजन आदी देहाची संतुष्टी केली जाते नाना उपभोगातून। पण तीच कृती जेव्हा देवाच्या बाबतीत येते, देवाची पूजन अर्चन करायची वेळ जेव्हा येते, तेव्हा यथा देहे तथा देवे दुर्लक्षुणी, मग हा दंडक दुर्लक्ष केला जातो। यथा देहे तथा देवे म्हणजे आपण उत्तम प्रतीचं वस्त्र परिधान करायचं, पण देवाला देताना मात्र थोडकं साध्यातलं साधं वस्त्र देवाला अर्पण करायचं, हा भाव असतो। अशा प्रकारे पुण्य प्राप्त होतं का। यथा देहे तथा देवे दुर्लक्षुणी, आत्मसंतुष्टे लक्ष तेथे देऊनी। आपली संतुष्टी कशी प्राप्त होईल, म्हणजे कमी साधनामध्ये कसं पूजन अर्चन आम्ही केलं, या बाबतीत स्वतःची संतुष्टी करण्यात आम्ही धन्यता मानत असतो, पण देवाच्या बाबतीमध्ये हा विषय पूर्णपणे सोडला जातो। देव तुमचं वस्त्र पात्र आभूषण मागतो का, किंवा ती आवश्यकता उपचार पद्धतीमध्ये असते, ते उत्तमच असावं याला पर्याय नाही। परंतु त्याबरोबर काय पाहिजे असतं देवाला, तर देवाकारणे पत्र पुष्पाते अर्पिती, देवाला पत्र आणि पुष्प जरी दिलं तरी देव संतुष्ट होऊ शकतो, पण भावे श्रद्धया देव प्रसन्न, ते वाहताना तेवढी अनन्य भाव श्रद्धा देखील आपली पाहिजे, तर त्यातून प्रसन्नता प्राप्त होते। पण जेव्हा अर्चन पद्धती येते, तेव्हा उत्तम प्रकारचं साधन पूजन सामुग्री हवीच, त्यातून पुण्य फलप्राप्ती होत असते। म्हणून म्हटलं जातं यथा देहे तथा देवी। आपल्या देहाचे उपचार आपण कसे करतो आणि देवाच्या बाबतीत उपचार सामुग्री साधन पूजन सामुग्री कशी असावी
याकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं. तिथे न्यूनता येते, कमीत कमी दर्जाचं साहित्य आणलं जातं. त्यातून पुण्यप्राप्ती होण्याचं कशी होणार हा विचार इथे आज केला पाहिजे. म्हणून म्हटलं जातं यथा देहे तथा देवे. हा उपचार जसा देहाला तसा देवाला केला पाहिजे, म्हणून हा विषय समोर ठेवलेला आहे. देव सदा तृप्तावस्थे रमुनी राही. देव सदैव तृप्त अवस्थेत असतो. षड्गुण ऐश्वर्य संपन्न देवाला म्हटलेलं असतं. परंतु पूजन अर्चन का स्वीकारतो भगवंत, तर भक्तिभाव पाहुणी देव स्वीकारी. भक्ताचा भाव कसा आहे, भक्ती कशी आहे, त्यानुसार ते पूजन अर्चन केलेलं द्रव्य भगवंत स्वीकार करत असतो. भगवंत षड्गुणैश्वर्य संपन्न आहे, पण भक्ताची मनोकामना पूर्त व्हावी यासाठी ते पूजन अर्चनित केलेलं द्रव्य असेल ते भावनेने भगवंत स्वीकारत करत असतो. म्हणून यथा देहे तथा देवे. अशक्त असेल त्याने पत्रम पुष्पम फलम तोयम, परंतु सधन असताना सुद्धा देखील हीन दर्जाचं सामुग्री साहित्य वापरून आपल्या स्वतःसाठी मात्र उत्तम दर्जाचं उत्तम प्रतीचं वस्त्र परिधान करत असून देवाबाबतीत या विषयानुसार आपण वागत असू तर आपण चिंतन करणं अत्यंत गरजेचं आहे. भावने देवत्व भोजना येतो. भावनेने भगवंत प्रसाद नैवेद्य ग्रहण करत असतो. भावशून्यता असेल तर मात्र विसरतो. ते अर्पण करताना भावशून्यता अंतरामध्ये असेल तर भगवंत मात्र तो भोग अस्वीकार करत असतो. म्हणून जेवढं साधन सामुग्रीला महत्त्व आहे तितकंच भावनेला भक्तीला महत्त्व आहे. म्हणून यथा देहे तथा देवे हा उपचार का आहे, असं का वागावं, तर आपल्या आता सध्याच्या काळात बघण्यात येतं त्या अनुसार या गोष्टी आहे की आपल्याला देहाला मात्र यथोचित सर्व उपचार पाहिजे असतात, परंतु भगवंताच्या बाबतीत तो विचार करत नाही. तिथे मात्र कमी याच्यात कमी धनामध्ये कमी व्यवस्थेमध्ये कसं ते व्रत पूजन अर्चन होईल याकडे लक्ष दिलं जातं. ते असं करू नये. किमान पात्रता सांभाळून या गोष्टी केल्या तर त्यातून पुण्यप्राप्ती होत असते. त्यासोबत भावना भक्ती ही महत्त्वाची असते, एवढं मात्र लक्षात घ्या. म्हणून हा विषय समोर चिंतन घेतला की यथा देहे तथा देवे म्हणजे नेमकं काय, तो विषय आपण चिंतनात घेतलात. त्यानुसार व्रत उपवासादी कर्म आपण करावं. त्यातून निष्पन्न काय होणार तर पुण्यच होणार, यात कुठलीही शंका धरू नये. हे चिंतन आवडलं असल्यास नक्की प्रतिसाद द्या. धन्यवाद.